आज 3 मेट्रो लाईन ऑलरेडी ऑपरेशनल झाले. त्याच्या आधी एकच होती. देवेंद्रजीचा आल्यानंतर आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो 2029च्या आधी मी चुकत नसेल तर 7 मेट्रो लाईन मुंबईमध्ये हे ऑपरेशनल होतील. म्हणजे ट्रॅफिकचा किती ताण कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबईकरांचा प्रवास किती सुखमय होणार आहे याची काळजी देवेंद्रजींनी घेतलेली आहे. पण तेच आहे की मुंबईचा जेव्हा विकास होतोय आणि काही अग्रगण्य असे विकासक आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या चुका होणं हे किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? कारण ओबेरॉय बिल्डर हे एक नावाजलेलं नाव आहे आणि लीडिंग मुंबईचे जे विकासक आहे त्यांच्यामधलं नाव आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या नियमानुसार व्हाव्या, निकषानुसार व्हाव्या असे साधारण अपेक्षा असतेच. मी ना विधानसभेमध्ये पण विकास नियोजन या विषयावरती बोलताना माझे मत मांडताना नेहमी सांगितलंय की मुंबई शहरामध्ये अधिकाऱ्यांसाठी विकास नियमावलीची अटीतटी हे 2 आहेत. टोकाचे विकासकांसाठी वेगळे नियम, कायदे, कानून, अटीतटी आणि एक साधारण मिड साईज विकासकसाठी वेगळे नियम, कानून, अटीतटी. म्हणजे टोकाचा असेल तर त्याच्यासाठी काही करायचं, कसंही करून ते नियमचे एका अर्थाचे 2 अर्थ नाही, एका विषयाचे 2 अर्थ काढून मी नॉर्मल व्यक्ती आहे तर मला ते चिपकवायचं. आणि टोकाचा डेव्हलपर असेल तर त्याचा मनासारखा त्या नियमावलीचा एक अर्थ काढून त्याच्या सोयीनुसार ते वापर करायचा. हे कॉमन आहे आणि याच्यावरती मी खूप उदाहरण दिलेत. आता आपला हा जो आजचा विषय आहे तो सिंपल आहे ना. आज मी जर विकासक आहे, मी छोटा विकासक आहे, मी आयुष्यात विचार पण करू शकत नाही. ज्यांना विकास नियमावली क्षेत्रामध्ये जे काम करतात, वास्तुविशारद, सर्वेयर, विकासक, अधिकारी, हे असं वाटेल इम्पॉसिबल आहे. पण जे टोकाचे विकासक आहेत त्यांच्यासाठी एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि म्हणून कुठे नाही तर कुठे मी नेहमी सांगतो, विधानसभेत पण सांगितलं आहे की हे दुटप्पी धोरण जे अधिकारी वर्गाकडनं आहे ते चुकीचं आहे. असे मी अनेक वेगवेगळे ओबेरॉय फक्त नाही, असे अनेक वेगवेगळे उदाहरणं मी दिलेले आहेत. आणि कुठे नाही तर कुठे हे थांबलं पाहिजे. आणि मी तर देवाभाऊचा सैनिक आहे. सर्व काम हे मुख्यमंत्री नाही करणार, मुख्यमंत्रीचे सैनिक पण काही कामं करणार, त्यांचीही जबाबदारी आहे. सत्ता बरोबर जबाबदारी पण येते खरं. आणि हे एक एकंदरीत टीम एफर्ट आहे. आणि म्हणून मला वाटते माझी जबाबदारी जिकडे जिकडे चुका आहे मी ते उघडकीस आणतो. आणि मला अभिमान आहे, माझा नेता, माझा मुख्यमंत्री जर मी एखादा विषय मेरिटवरती घेतोय तर मला कधी थांबवत नाही. खरं. मला असं वाटतं की आणि जर अनियमितता असेल तर त्या लक्षात लोकांच्या आणून देणं हे क्रमप्राप्त आहे. हो, हे बघा, अनियमितता 550 असतील त्या प्रकल्पात, माझा इंटरेस्ट त्याच्यात नाही आहे. माझा विषय काय आहे की मला जर ट्रॅफिकची कोंडी कमी करायची असेल तर विकास नियमावली 2034 मध्ये जेवढे रस्ते आहेत तेवढे रस्ते आपण 2034 पर्यंत मुंबईमध्ये बनवून त्याचं लोकार्पण केलं तर 100% ट्रॅफिकची कोंडी हे किमान 30 ते 35% कमी होणार. म्हणून माझा फोकस रस्त्यावरती होता, बाकी मला काही घेणं देणं नाही आहे. पण ज्यावेळी लक्षात आलं की आता रस्ताही सोडत नाही तर कुठे नाही तर कुठे एक लिमिट असली पाहिजे. खरं आहे. मला असं वाटतं की मुंबईतले रस्ते जर असे गायब होत गेले तर मुंबईकरांनी जायचं कुठे हा नक्कीच प्रश्न आहे. मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो, हा जो जोड रस्ता जिकडे प्रस्तावित आहे त्याचा एक 500 मीटर पुढे एक नवीन जोड रस्ता, अशाच मी डीपी घेऊन बसलो होतो, 2022ची बाब आहे, आणि भेटलं. आणि महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही ते सर्व संपादन करून घेतलं, टेंडर झाला, वर्क ऑर्डर झाला आणि आता तो 90% रस्ता कंप्लीट झाला आहे.
आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, एक दिवाळीपर्यंत आमचा टार्गेट आहे त्याचा लोकार्पण करावा. त्या एका नवीन जोड रस्त्यामुळे LBS रोड सोनापूर जंक्शनवरची ट्रॅफिक आहे त्याची कोंडी कमी होणार, कारण लोकांना एक ऑल्टरनेट रस्ता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाण्यासाठी भेटणार आहे. खरं. तर DP बनवला कशासाठी आहे? इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि तुम्ही बघा 2014 नंतर DP इम्प्लिमेंटेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.